हे गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे आमची पालखी खंडेराव महाराजांची. बघू शकता मित्रांनो, इथं दीप उत्सवाची तयारी वगैरे केलेली महिला मंडळाने. खूप छान बघू शकता मित्रांनो. आता आम्ही सगळे रेडी झालेले, आमचे मित्र वगैरे. हे बघा इकडे माझ्या मागं माझे मित्र वगैरे. बघू शकता मित्रांनो, आता आपली पालखी वगैरे येणार आहे इथं. तर आकाश भाऊ मस्त रांगोळी वगैरे काढ. हे गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे आमची पालखी खंडेराव महाराजांची. बघू शकता इकडे आमचे मित्र वगैरे सगळे रेडी झालेले. हे बघा इकडे तात्या वगैरे आलेले. इकडं पवन वगैरे उभा आहे. इकडं मस्तपैकी फेटा बांधणं वगैरे चालू आहे. आणि इकडे आपली महिला मंडळ बघू शकता, खूप उत्साही आहे. इथं पालखी वगैरेचा मान. आणि इकडे सगळे महिला मंडळ वगैरे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ, कारण की यावेळेस तुम्हाला मी पूर्ण पालखी वगैरे, त्याच्यानंतर दीप उत्सव वगैरे पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो. असे त्याच्या आधी मी मस्तपैकी फेटा वगैरे बांधून घेतो, कारण की फेटा सगळ्या भरपूर मित्रांनी बांधलेला होता, महिला मंडळाने पण बांधलेला होता. आणि आपण मागे राहू असं कधी होणार आहे का? बघू शकता मित्रांनो, इथं दीप उत्सवाची तयारी वगैरे केलेली महिला मंडळाने. खूप छान असं केलेलं आहे. आणि आपली पालखी वगैरे झाल्यानंतर दीप उत्सवाचा कार्यक्रम वगैरे पण तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे पूर्ण. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही सगळे रेडी झालेले, आमचे मित्र वगैरे. हे बघा इकडे माझ्या मागं माझे मित्र वगैरे. जय मल्हार, खंडेराव महाराज की. महिला मंडळ वगैरे इकडं पालखी वगैरे रेडी झालेली आपलीवाली. इकडे सगळे मित्रमंडळ वगैरे. इकडे फेटा वगैरे बांधले गेले आहे. भरपूर मुलांचे बाकी आहे, आता ते पण बांधायचं आहे. आणि इकडं बघू शकतो माझ्या मागे पालखी वगैरे निघाली. आता आपल्या मंडळाची पालखी वगैरे आता निघाली. म्हणजे तुम्हाला मिरवणूक वगैरे पण दाखवून पालखी वगैरे दाखवणार. इकडं बघू शकता अखंड हरिनाम सप्ताह. माझीवाली फॅमिली वगैरे पण आलेली होती. मस्तपैकी आम्ही पालखीचं दर्शन वगैरे घेऊन घेतो, कारण की घरच्यांनी सगळ्यांनी फेटा वगैरे बांधलेलं होतं. पालखी बघू शकता मित्रांनो आमच्यावाली. आणि ज्ञानेश्वरीला पण फेटा वगैरे बांधला होता. ती पण खूप आनंदी होती. ती पण म्हणत होती पप्पा नाचायचं आहे. मग तिला पण मी पण सोडून देतो. नंतर मी चौकात येऊन लागतो. बघू शकता मित्रांनो, आता आपली पालखी वगैरे येणार आहे इथं. तर आकाश भाऊ मस्त रांगोळी वगैरे काढताय. आणि गाड्या वगैरे येणं जाणं चालू आहे आजूबाजूला. इथं आकाश भाऊ खूप छान अशी रांगोळी त्यांना सांगितलेली आहे काढण्यासाठी. आणि पूर्ण संगमेश्वरात रांगोळी वगैरे काढलेली होती आकाश भाऊनी. तर आता बघूया आपण. आता गाड्या वगैरे साईडला लावून सण मस्तपैकी रांगोळी वगैरे आकाश भाऊ कशी काढतात ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि रांगोळी कशी दिसली ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी रांगोळी वगैरे काढल्या गेल्यानंतर खूप छान अशी रांगोळी दिसत होती. आणि मंडळाला पुन्हा अशी एकदम खूप सुंदर वाटत होतं मित्रांनो. आता आम्ही दत्त मंदिरावर पोहोचलेलो आहे. बघू शकता गर्दी वगैरे. आणि इकडे फटाके वगैरे फुटणं चालू आहे एकदम जोरात. काही विषय नाही. तर आम्ही पण चाललोय फक्त इकडे श्याम देवरे. इकडं श्याम आहे मस्तपैकी. श्याम पण मजा करतोय. इकडं आमची चिल्लर गँग आहे. आता गाड्या वगैरे काढणं चालू आहे. इकडं सात्या गाड्या वगैरे काढतोय मस्तपैकी. ट्रॅफिक वगैरे भरपूर झालेली आहे, काही विषय नाही. इकडं बघा आमची मित्र मंडळी. माझे लहान चौकातले लहान मुलं सगळे मला नेहमी म्हणत असतात, भाऊ ब्लॉग कधी बनवणार आहे, काका ब्लॉग कधी बनवणार आहे. त्यांच्यासाठी मस्तपैकी ब्लॉग वगैरे त्यांच्यासोबत
आनंद घेऊन घेतो. कारण की काय आहे, आनंद घेण्यासाठी वयचं कोणतंही मर्यादा नसते. त्याच्यात आम्ही मस्तपैकी नाचून वगैरे घेतो. कारण की लहान मुलांपासून मोठ्यांपासून सगळे एन्जॉय करत होते. आणि आमचा सप्ताह असा आहे मित्रांनो, पूर्ण संगमेश्वरात काय पूर्ण मालेगावात एकदम अलग सप्ताह करतो आम्ही मित्रांनो. आणि असे सगळे लोकांचे आशीर्वाद आहे की ते आम्हाला दानधर्म करता, म्हणजे खंडेराव महाराजांना कोणी नाही म्हणत, त्यांचे बी आम्ही खूप मंडळातर्फे आभारी आहोत सगळेजण. वगैरे इकडं पालखी वगैरे रेडी झालेली आपल्यावाली. इकडे सगळे मित्र पालखीचं आगमन वगैरे झालेलं आहे. पालखीचं आगमन वगैरे झालेलं आहे. आता इकडं चौकात हरिपाठ वगैरे चालू आहे, इकडं बघू शकता. आमच्याकडे महिला मंडळ वगैरे बघू शकता. खूप छान अशी पालखीची मिरवणूक असताना वगैरे केल्याशिवाय आम्ही कोणी राहत नाही मित्रांनो. आणि पालखीची पूजा करावीच लागते आणि ती वगैरे. मित्रांनो तुम्हाला आता मी पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे हरिपाठ वगैरे, त्याच्यानंतर दीप उत्सव वगैरे पूर्ण तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटणार आहे. कारण की हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बघायला विसरू नका.